परिषद होते, दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा होते, तिरंगी लढत पाहायला मिळते सध्या। निवडणूक आयोगाचा पत्रकार परिषदेमध्ये अर्थातच आता दिल्ली विधानसभेच्याच निवडणुका होणार असल्यामुळे तारखा काय लागत आहेत याचीच फक्त एक लोकांना उत्सुकता आहे। बाकी त्याआधी दिल्लीमध्ये आखाड्यात सगळे उतरलेले आहेत। एक आखाडा म्हटल्यावरती एकमेकांचे कपडे फाडणं, वस्त्रहरण करणं, चिखलफेक करणं, एकमेकाला लोळवण्याची आणि संपवण्याची भाषा करणं हे सुरू आहे। खरं म्हणजे आमच्या सगळ्यांचा राजकीय शत्रू जो देशाच्या लोकशाहीच्या मुळावर आलेला आहे तो भारतीय जनता पक्ष आहे। आम्ही लोकसभेला सगळे एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला मागे रेटलं। इंडिया आघाडीनं एनडीएचा भारतीय जनता पक्षाचा पराभव केला। चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्यांवरती मोदींचं सरकार आहे। आम्ही त्यांचा पराभव केला। आम्ही एक असल्यामुळे दुर्दैवानं दिल्लीमध्ये ते चित्रात दिसत नाही। कारण काही असते, प्रत्येकाला दिल्लीची सत्ता हवी आहे, पण दिल्लीमध्ये सत्ता कोणाच्याच हाती नाही आहे। दिल्लीची सत्ता लोकशाही मार्गाने केजरीवाल यांचं सरकार जरी आलं असलं तरी दिल्लीची सत्ता ही लेफ्टनंट जनरलच्या हातामध्ये आहे, लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातामध्ये आहे, अमित शहांच्या हातामध्ये आहे आणि मोदींच्या आणि भाजपच्या हातामध्ये। पण तुमचे दोन मित्र वेगवेगळे लढत आहेत, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष। मी तेच ते तुम्हाला सांगतो आहे। मी आपल्याला तेच सांगतो आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपापसातले मतभेद विसरून एकत्र येणं गरजेचं होतं। मला आश्चर्य वाटतं आहे की काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पार्टी लोकसभेला एकत्र लढले, एकत्र प्रचार केला। आमच्या व्यासपीठावरती केजरीवाल आले, केजरीवालच्या व्यासपीठावरती काँग्रेस गेले। पण दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षानं केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा आणि तसा प्रचार करण्याचा जो एक प्रयत्न चालवलेला आहे त्याला शिवसेनेचं समर्थन नाही। आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहायला पाहिजे। टीका टिप्पणी होऊ शकते, राजकीय विरोध होऊ शकतो, पण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला काँग्रेस पक्षानं देशद्रोही ठरवणं हे कोणालाही मान्य होणार नाही। काल धनंजय मुंडे अजित पवारांना भेटले, पण पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती समोर आली। आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं। तेव्हा अजित पवार बोलले नाहीत यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही। कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा। बीडमध्ये खेळ चाललेला आहे लोकांना फसवण्याचा। ज्या पद्धतीनं आरोपी, पोलीस, राजकारणी यांचे एकत्र जेवणावळीचे फोटो येत आहेत, बैठकांचे फोटो येतात, त्याच्यामुळे बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपासाचा जो फार्स चाललेला आहे, देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल। बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून राज्य सटकून जाईल, या राज्याची बदनामी होईल, हे राज्य खतम होईल। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी SIT मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे
की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही गेल्या काही वर्षामध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि घेतलेलं. सातपुडा या बंगल्यावर एक बैठक झाली होती. त्या बैठकीत त्यांनी 3 कोटीची खंडणी मागितली. त्या बैठकीला वाल्मिक कराड, नितीन बिटकर वगैरे हे सगळे उपस्थित. हे पुरावे समोर आलेले आहेत. हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ॲक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, तो बदलला का? वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ॲक्ट? हे त्यांनी सांगावं. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या EVMच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही. सरकारकडे काय मागणी असेल तुमची? काय सरकारकडे काय मागणी असेल? मी मगाशी सांगितलं ना, बीडचं संपूर्ण पोलीस खातं वरपासून खालपर्यंत बरखास्त करून तिथे नवीन नेमणुका व्हायला पाहिजेत आणि हा संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालायला पाहिजे. सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केलाय, सांगितलंय वाल्मिक कराड याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापेक्षा मोठं व्हायचं होतं. धनंजय मुंडे हे आवडतपणेचं राजकारण करतायत. त्यांनी वाळूतून पैसे, राखेतून पैसे वगैरे कमवलं आहे. बघा आता ह्या गोष्टी वारंवार बाहेर आलेल्या आहेत. बीडमध्ये बीड पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे या महाराष्ट्रात सुरू होता आणि अजूनही चाललेला आहे. ही धुळफेक सुरू आहे. तपास हा धुळफेक आहे. अजूनही तेच चालू आहे. वाचवण्याचेच प्रकार चालू आहेत आणि हे वाचवले जातील. खरे आरोपी आजही बाहेर आहेत. सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात. त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात. सुरेश धस जर हिमतीने उभे राहिले असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राला जो बीड पॅटर्नचा कलंक लागतो तो धुवून काढण्यासाठी एक आमदार म्हणून नव्हे तर या महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून त्यांनी आपली लढाई चालू ठेवली पाहिजे. बेडरपणे आणि निर्भयपणे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे राहू. सामनामधून तुम्ही आज सरकारवर टीका केली. लाडक्या बहिणीच्या नावाने गळा काढत शेतकरी कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा आहे ना. सरकारची फसवणूकच सुरू आहे ना. लाडकी बहीण असेल, कर्जमाफी असेल, तुम्ही त्यांचा जाहीरनामा बघा ना. त्यात काय घोषणा आणि वचनं दिली आहेत. त्यात कर्जमाफीची वचन आहे ना आणि कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफी शक्य नाही. म्हणजे तुम्ही लोकांना फसवलं. बोले आपका क्या भाई बोले. मुंबईचा आदित्य कार्यक्रम होतोय. मुंबई महापालिका निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात. त्याच्यावरती मी नंतर बोलेन. हा दिल्लीतला विषय नाही. आप बोलिए. दादर रत्नागिरीची पॅसेंजर होती ती बंद करून आता तिच्या जागी दादर गोरखपूर पॅसेंजर सुरू केलेली आहे सरकारने. दादर रत्नागिरी पॅसेंजरला खूप पब्लिकची गर्दी असेल पण ती बंद करून आता गोरखपूर सुरू केली. बरोबर आहे. आम्ही काय म्हणत होतो मग? आम्ही वेगळं काय सांगत होतो आतापर्यंत? दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद होते गाडी आणि दादर गोरखपूर सुरू होते. ह्याच्यावरती भारतीय जनता पक्ष त्यानंतर डुप्लिकेट शिवसेना ह्यांनी उत्तर द्यावं. आम्ही उगं काय आम्ही ती गाडी अडवू? आम्ही मनात आणलं तर गाडी रुळावरून पुढे जाणार नाही. ती शिवसेनेनं आमच्या मनात आणलं. पण स्वतःला जे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक मानतायत आणि सत्तेत बसले आहेत हां ते काय करतायत? अजित पवार काय करतायत? चला थँक्यू. एक वेगळा प्रश्न आहे. RTI कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा महाराष्ट्रातले त्याने एक RTI टाकलं होतं तर त्यामुळे अशी माहिती आली मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान असताना आणि आता मोदी 10 वर्ष पंतप्रधान असताना दोघांनी शासकीय कुठलाही पैसा न वापरता दिवाळी साजरी केली आहे. एक आदर्श आहे देशासाठी. हा आदर्श इतर राजकारणी घेतील का? नाही, मला त्याच्यावरती विश्वास नाही की मोदींनी सरकारी खर्च न करता कुठला कार्यक्रम केला. दिवाळी वगैरे असं होत नाही. मी मनमोहन सिंग यांच्यावरती विश्वास ठेवीन. मनमोहन सिंग त्या प्रवृत्तीचे होते. पण भारतीय जनता पक्षाचे मंत्री, प्रधानमंत्री सरकारी तिजोरीवर भार न टाकता जर उत्सव साजरे करत असतील आणि अशी कोणी माहिती दिली असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या परदेश दौऱ्यांमध्ये राष्ट्राध्यक्षांना, त्यांच्या बायकांना
$20,000 हिरे भेट दिले सरकारी तिजोरीतून, ते स्वखर्चाने दिवाळी साजरी करतील का? सर हिंदी सर दिल्ली विधानसभा निवडणूक चलिए सर दिल्ली अभी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की 2 बजे प्रेस कॉन्फ्रेंस है, दिल्ली असेंबली इलेक्शंस की अनाउंसमेंट होगी, आप इसको किस तरह से देखिए, दिल्ली एक महत्वपूर्ण राज्य है, चाहे केंद्र शासित राज्य हो, केंद्र शासित राज्य हो, यूनियन टेरिटरी है। यहाँ 10 साल से या लगभग ज़्यादा मानता हूँ मैं, आम आदमी पार्टी की सत्ता है और भारी बहुमत से यहाँ के लोगों ने अरविंद केजरीवाल जी की लीडरशिप में आम आदमी पार्टी को अपनी सत्ता सौंपी है और केजरीवाल जी ने यहाँ काम भी अच्छा किया है, बहुत अच्छा काम किया है, आदर्श काम किया है। लेकिन लोकतंत्र के माध्यम से जो सरकार चुनी है उनको काम नहीं करने देते हैं। असली सरकार, असली सत्ता लेफ्टिनेंट गवर्नर चलाते हैं। नरेंद्र मोदी, अमित शाह चलाएंगे, जो बीजेपी के लोग चाहते हैं वही करेंगे। तो विधायक है, मंत्री है, उनको काम नहीं करेंगे, जो काम करेगा उसको जेल में डालेंगे। केजरीवाल जी हो, संजय सिंह हो, मनीष सिसोदिया हो, सत्येंद्र जैन हो, ये यहाँ की स्थिति है दिल्ली की। अब चुनाव होने जा रहे, तो ये चुनाव मैं मानता हूँ फिर एक बार अरविंद केजरीवाल जी जीतने जा रहे हैं। तो आज तारीख घोषित करेंगे और फिर बीजेपी वाले नया बखेड़ा निर्माण करेंगे, फिर एक बार रेड्स हो जाएंगे, कोई जेल में जाएगा, ये खेल चलता रहेगा। मेरी बात है, मेरी पार्टी की एक भूमिका है, लोकसभा में आम आदमी पार्टी और कांग्रेस एक साथ लड़े थे, हम सब एक साथ रहे ना, इसीलिए तो बीजेपी का हमने पराभव किया है, हराया है बीजेपी को हमने। बहुमत नहीं मिला मोदी जी को, लेकिन विधानसभा में जिस तरह से आप एक दूसरे के खिलाफ अखाड़े में फ्रीस्टाइल कुश्ती चल रही है, देश देख रहा है। 4 साल के बाद देश हमको सवाल पूछेगा। तो आप केजरीवाल जी को देशद्रोही, इंटरनेशनल साबित करने के लिए अपनी ताकत लगा रहे हो। कांग्रेस ने ये नहीं करना चाहिए। हम सब एक है, एक साथ। हमारा जो शत्रु है देश का वो बीजेपी है, केजरीवाल या कांग्रेस नहीं है। अगर हम एक साथ रहेंगे तो ही हम कुछ आगे जा सकते हैं। थैंक यू। हिमंता बिस्वा शर्मा ने बांग्लादेशी बोल